नमस्कार भगिनींनो, माझी बहीण लाडकी योजनेचा ऑनलाईन पोर्टलवरती तुम्ही फॉर्म भरलेला आहात का? यामध्ये सुरुवातीला तुम्ही आधार कार्ड तसेच आता म्हणजे बँक पासबुक अपलोड केलेला नाहीत किंवा बऱ्याचशा महिलांचे कागदपत्र चुकीचे अपलोड झालेले आहेत, चुकीची माहिती भरलेला आहात. तर यासाठी पोर्टलवरती एडिट कसा करायचं असा प्रश्न सर्व महिलांचा मला आलेला आहे. त्याच संदर्भातील व्हिडिओ आहे. पोर्टलवरती आपल्याला एडिट कसं करता येईल, डॉक्युमेंट चुकीचे असतील तर ते कसे दुरुस्त करता येतील किंवा काही बाबी चुकीच्या असतील तर एडिट ऑप्शन आल्यानंतर कशा पद्धतीने एडिट करायचं आहे. तर पहा, एडिट ऑप्शन आलेला आहे. रिसबमिट नावाचा. सर्व बाबी काळजीपूर्वक पाहायचं आहे. तुमचा जर फॉर्म चुकीचा भरलेला असाल तर कशा पद्धतीने एडिट करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया. सुरू करण्यापूर्वी विनंती, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाचं चॅनल आहे. आपल्याला लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती यावं लागेल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्हाला अर्जदार लॉग इनमधून तुमचं लॉग इन करून घ्यावं लागेल. तुमचा मोबाईल नंबर, तुमचा पासवर्ड, कॅप्चा फिल करून लॉग इनवरती क्लिक करा. त्यानंतर लॉग इन सक्सेस होऊन जाईल. यामध्ये आता आपल्याला यादी पाहिजे असते, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहात ती. तर पहा, यापूर्वी केलेले अर्ज नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे आल्यानंतर तुमच्यासमोर ज्या महिलांचं तुम्ही फॉर्म भरलेला आहात त्या महिलांची नावे, ॲप्लिकेशन नंबर, त्यांचा फोटोसुद्धा तुम्हाला इथे दिसत आहे. ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये इथे पेंडिंग दिसत आहे. आणि पहा, या महिलेचे तुम्हाला इथे दिसत आहे रिसबमिट नावाचा ऑप्शन आहे, डोळ्याचं चिन्ह आहे आणि इथे पाहू शकता पेन्सिलचा आयकॉन आहे एडिटचा. तर पहा, रिसबमिट म्हणजे काय की ह्या महिलेचं काहीतरी चुकलेलं आहे. फॉर्म अधिकाऱ्यांनी चेक केलेला आहे. यामध्ये कोणतं तरी कागदपत्र, दस्तऐवज हे अपलोड चुकीचं केलेलं असेल किंवा एखादं कागदपत्र राहून गेलेलं असेल. आता विनंती, पहा, ज्या भगिनींनी पूर्वी फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये कोणता ऑप्शन नव्हता, आधार कार्ड अपलोडचा नव्हता आणि आता बँक पासबुकचा ऑप्शन नव्हता. तर तपासणाऱ्यांनी जर ते ऑप्शन त्या काळात होते तर अपलोड करण्याची सुविधाच नव्हती म्हणून केलं नव्हतं. पण तुम्ही जर त्या कारणाने जर तुम्ही डिसअप्रूव्ह रिजेक्ट करत असाल तर ही बाब चुकीची आहे. पण पहा, तुम्हाला सांगतो, रिसबमिटचा जर ऑप्शन आला असेल तर कशा पद्धतीने एडिट करायचं आहे. इथे डोळ्याचं चिन्ह आहे, त्यावरती सर्वात प्रथम क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर जो फॉर्म भरलेला आहात ती माहिती ओपन होईल. यामध्ये पहा, तुमचा आधार क्रमांक दिसत नाही आहे, आधार कार्ड नंबर दिसत नाही आहे आणि तो एडिट करण्याचा ऑप्शनसुद्धा येतोय का ते पाहायचं आहे. यामध्ये पहा, आधार कार्ड समोरील बाजू, आधार कार्ड मागील बाजू अपलोड केलेली नाही आहे. त्याच पद्धतीने पहा, इथे ॲडमिन टाईप पहा, टिपण्या आहेत. तर यामध्ये काय पाहायला भेटत आहे, ॲडमिन टाईप विलेज लेवल, स्टेटस आहे रिसबमिट, रिमार्क आहे आधार नाही, द आधार नंबर एंटर्ड इन द ॲप्लिकेशन म्हणजे इथं तुमचा आधार नंबर एंटर केलेला नाही असं रिझन आहे. पण पहा, आपल्याला यामध्ये बदल करता येऊ शकतो का ते आपण पाहायचं आहे. वेबसाईटमध्ये प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतात. तर पहा, इथे एडिट पेन्सिल आयकॉनचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी माहिती आहे ती आधार कार्डनुसार भरलेला होता ती आलेली आहे. यामध्ये बदल करता येतोय, बदल करू शकता. त्यानंतर पहा, इथे जी बाब आहे त्या सर्व बाबी पाहून घ्या. चुकीची माहिती असेल एडिट करून घ्या. यानंतर आपल्याला खालती यामध्ये पहा, तुमच्या काही चुकीच्या बाबी आहेत का बघायचं आहे. नोंदणी अर्ज, महिलेचा आधार कार्ड प्रमाणे नाव आहे का, पतीचे नाव, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, वैवाहिक स्थिती, जन्मतारीख. त्यानंतर पहा, आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का, अर्जदाराचा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर पूर्णपणे बरोबर आहे का ते चेक करा. अर्जदार बँकेचा तपशील, त्याचा बँकेचा तपशील बरोबर आहे का, बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे काय, होयवरती क्लिक करावं लागेल. आता इथे पाहू शकता, आधार कार्ड समोरील बाजू अपलोड केलेली नाही, आधार कार्ड मागील बाजू अपलोड केलेली नाही. याला स्टार मार्क देण्यात आलेला आहे. याचा अर्थ पूर्वी आधार कार्ड अपलोड करण्याची सुविधा नव्हती, पण इथे हे अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर बँक पासबुक इथे अपलोड करावं लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे अपलोड डॉक्युमेंट करावं लागणार आहेत. तर पहा, अपलोडवरती क्लिक करा. जिथं आधार कार्ड ठेवलेलं आहात तिथून ते आधार कार्ड अटॅच करायचं आहे. अटॅच केल्यानंतर अपलोडेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. इथे व्ह्यू फाईल करून पाहायचं आहे. का पाहायचं आहे ते सांगतो.
जर तुम्ही व्ह्यू फाईल केला नसाल तर दुसऱ्याचंच कुणाचं तरी हमीपत्र, दुसऱ्याचंच कुणाचं तरी आधार कार्ड येऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक बाबी तुम्ही अपलोड करून घ्या. सर्वच्या सर्व बाबी ह्या अपलोड करायच्या आहेत, व्ह्यू फाईल करून पाहायच्या आहेत. आणि इथे पहा माहिती साठवा नावाचा ऑप्शन आहे शेवटी, यावरती क्लिक करायचं आहे. आता पहा प्लीज चेक ऑल फील्ड्स असा मेसेज येत आहे. तर पहा इथे सर्व बाबी भरून सुद्धा असा मेसेज येत आहे. म्हणजे वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे, कुणाचाही फॉर्म रिसबमिट होताना दिसत नाही आहे. यासाठी काय करावं लागेल तुम्हाला सांगतो. पहा आनंद पहा डिक्लेरेशनला क्लिक करावं लागेल. इथे हमीपत्राला पुन्हा स्वीकारावं लागेल. आता इथे माहिती साठवावरती पुन्हा क्लिक करावं लागेल. आता पहा मी हे पुन्हा ट्राय केलेलं आहे. माहिती साठवावरती क्लिक करत आहे. सर्व बाबी तर फिल्ड केलेल्या आहेत, पण इथे मेसेज एरर काय येतोय, प्लीज चेक ऑल फील्ड्स. तर पहा अद्याप हे रिसबमिटचा ऑप्शन आलेला असून एडिट करता येतं, पण माहिती साठवा हा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एरर येत आहे. तर पहा प्लीज चेक ऑल फील्ड्स हा मेसेज येत आहे. यासाठी लवकरच वेबसाईटवरती ऑप्शन येऊन जाईल. तुर्तास आपल्याला जर ऑप्शन आला असेल तर एडिट करण्याचा ऑप्शन आहे, पण माहिती साठवा असा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लीज चेक ऑल फील्ड्सचा मेसेज येईल. यावरती काम सुरू आहे. जर माहिती साठवली गेली तर त्याबद्दलची अपडेट आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देण्यात येईल. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा. त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा करण्यात येईल. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांना रिसबमिटचा ऑप्शन आलेला आहे त्यांना रिसबमिट करावं लागणार आहे, पण तुर्तास वेबसाईटवरती एरर आहे. ज्यावेळी सॉल्व्ह होईल त्यावेळी तुम्हाला माहिती देण्यात येईल. पण ज्या भगिनींनी चुकीचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना रिसबमिटचा ऑप्शन आलेला आहे. आता पेंडिंग ज्यांचं आहे ते चेक चालू आहे, ॲप्रुव्हल देणं चालू आहे. तुम्हाला ॲप्रुव्हल आलं तर चांगली गोष्ट. तुम्हाला जर रिसबमिटचा ऑप्शन आला तर रिसबमिट करावं लागेल. त्यानंतर रिसबमिट सक्सेसफुली झाल्यानंतर पुन्हा ते अधिकाऱ्यांच्या पोर्टलवरती जाणार आहे. तिथे तुमचा फॉर्म चेक केला जाईल. तिथे पुन्हा जर बरोबर असेल तर ॲप्रुव्हल होईल, चुकीचं असेल तर पुन्हा रिसबमिटसाठी येऊ शकतो. आता पहा अशा प्रकारे भगिनींनो तुम्ही घाबरून जाऊ नका, कारण नवीन ऑप्शन हे येत जाणार आहेत आणि त्याबद्दलची तुम्हाला माहिती नसते. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये रिसबमिट होत नाही याबद्दलचं सोल्युशन देण्यात येईल. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तुमच्या काही कमेंट असतील कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. धन्यवाद. तुम्हाला एक मेसेज, तुमचं आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे कसं पाहायचं, हा व्हिडिओ सप्ताच इथे लिंक येईल. याला टच करा आणि तो व्हिडिओ पहा आणि तुमची बँक लिंक आहे का हे तपासा. हा मेसेज सर्व भगिनींना सेंड करा, कारण त्यांनीसुद्धा जर पैसे आले नसतील तर घाबरतील. तर घाबरून जायचं कोणतंही कारण नाही. तुमच्या आधार कार्डला फक्त बँक लिंक असणं गरजेचं आहे. तुमच्या बँकेत आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. इतकंच करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.